सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन मॅडम यांना मी 2023-24 साली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये जवळपास 60 लाखाचा प्रयोगशाळा केमिकल खरेदीमध्ये 60 लाखाचा जो अपहार झाला आहे त्या बाबतीत निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। मी त्यांना प्रामुख्यानं मागणी केली आहे की या प्रकरणाची खात्रीने चौकशी करावी। 25 तारखेला जी सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेची झाली त्या सभेमध्ये मी मागणी केली होती की ह्या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे। प्रत्येक विभागामध्ये जर अशा पद्धतीचा घोटाळा होत असेल तर आपल्याला या ठिकाणी जिल्हा परिषदचा नावलौकिक असेल किंवा जे लोकांसाठी सेवा सुविधा द्यायच्या त्यामध्ये खंड पडणार आहे। कारण जो सेवा सुविधेला पैसा जायला पाहिजे होता तो चोरांच्या खिशामध्ये या ठिकाणी तो पैसा जायला लागलेला आहे आणि त्यामुळं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गैरसोयी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। काही ठिकाणी औषधाचा पुरवठा, काही ठिकाणी औषधसुद्धा कमी आहे। मग जर हे पैसे असे चुकीच्या मार्गाला जात असतील तर निश्चित त्या ठिकाणी औषधाचा तुटवडासुद्धा होणार आहे। योग्य ठिकाणी आणि चांगल्या ठिकाणी जर पैसा त्या ठिकाणी खर्च झाला तर त्या ठिकाणी आरोग्य विभाग सक्षमपणे लोकांच्या आरोग्य सेवेसाठी उभा राहील। 1,61,000 या नगास सिंगल स्टार फ्रीज हा खरेदीमध्ये घेतलेला आहे। असे 9 फ्रीज या ठिकाणी खरेदी केलेले आहेत या विभागानं। त्यामध्ये 50 ते 60,000 रुपये इतक्या रकमेला येणारा फ्रीज हा 1,61,000 रुपये प्रमाणे खरेदी झालेले आहे। N95 मास्क ज्यासाठी 45 लाख रुपये खर्च केलेले आहेत तो 95 रुपयानं खरेदी झालेला आहे। 2023-24 साली ही खरेदी आहे। पुणे जिल्हा परिषदेनं हा मास्क 10 रुपये प्रति नगानं खरेदी केला होता, परंतु आपल्या आरोग्य विभागानं जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं या ठिकाणी हा मास्क 95 रुपये प्रमाणे घेतलेला आहे। यामध्ये जवळपास 40 लाख रुपयेचा अपहार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। जो वॉश बेसिनसाठी लागणारा खर्च आहे तो वॉश बेसिनसुद्धा 40,000 रुपयाला वॉश बेसिन घेतलेला आहे। मग ती वॉश बेसिन कुठल्या वेगळ्या धातूचं आहे काय अशा पद्धतीचा प्रश्न आमच्यामध्ये आहे। 5 ते 6,000 रुपयाला वॉश बेसिन मिळणारं हे या ठिकाणी 40,000 रुपये किमतीला घेतलेला आहे। फ्रीजचा विषय झाला, मास्कचा विषय झाला आणि अनेक बरीच खरेदीमध्ये या ठिकाणी आपल्याला सुसंगतता दिसत नाही। रुपयाची वस्तू 10 रुपयाला घेतलेली आहे। मग त्यामुळं मला उचित असं वाटतं की अशा प्रकरणामध्ये लक्ष घालून आवाज उठवणं गरजेचं आहे। या ठिकाणी प्रशासनाला मार्गावर आणायचं आहे। आम्हाला वेगवेगळ्या मुद्द्यावरती आपल्याला या ठिकाणी जायचं आहे। आज आरोग्य विभाग झाला, पुढच्या महिन्यात मी दुसऱ्या विभागावर आपला हा खुलासा देणार आहे, त्याच्यातला भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे।